नांदेड जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। हरभरा ज्वारीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। भुईसपाट झालेल्या ज्वारीची ताटं उभी करण्याचा प्रयत्न करणारे हे शेतकरी पहा। खरीपाच्या तडाख्यातून सावरत असतानाच रब्बीचं पीक हातात येईल असं वाटत होतं, मात्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळीचा तडाखा बसलाय। सोमवारी संध्याकाळी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं झालंय। ज्वारीची शेतच्या शेत भुईसपाट झाली आहे। माझं हे टाका 2 एकरच्या जवळपास आहे। जवळपास 40,000 रुपये खर्च केलेला आहे। रात्री पाऊस अचानक काल सायंकाळचं 5:15च्या दरम्यान पाऊस आणि हवा जास्त असल्यामुळे आमचा टाळका भुईसपाट झाला। आता याच्यातून काही उत्पन्न निघेल हे असं काही वाटत नाही। आता हे खराबच होऊन जाणार आहे। काढणीला आलेला हरभरा शेतात भिजलाय। मळणीला घेतलेल्या हरभऱ्यालाही पावसाचं पाणी लागलं। खरीपा पाठोपाठ रब्बीचंही नुकसान झाल्यानं शेतकरी हताश झालाय। विशेष म्हणजे हरभरा देखील भिजलेला आहे। काढून ठेवलेल्या हरभरा रानावर आहे आणि गोळा केलेल्याची ताडपत्री फाटली आणि माझ्या देखताच मी तिथं ताडपत्री फाटली, समजा ढिगारा भिजून गेलेला आहे। असे जर नुकसान झाले तर शेतकरी कशाला वाचेल, काही करेल ही लई साऱ्या समस्या अवघड झालेल्या आहेत साहेब। पिकं आडवी पडली आहेत। आताच तातडीनं पंचनामे करण्याची मागणी होतीये। पंचनाम्याला उशीर झाला तर नुकसानीचा महसूल प्रशासनाला अंदाज येत नसल्याचं शेतकरी सांगतायत। अधिवेशन सुरू असताना अवकाळीच्या फेऱ्यात शेतकरी सापडलाय। सरकार आता बांधावर मदत घेऊन येणार का, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले। लातूरहून वैभव बालकुंदेसह सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।